सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आवाज येतो आणि काय माहिती, बाहेर पडतो पाऊस जोरात आणि घरात पण फॅन चालू आहे, बघू शकता. आणि आता जस्ट माझी म्हणजे अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली. आता मी चहा वगैरे घेते. तर चहाच बनवायला घेतला. विचार केला चला छोटासा ब्लॉग तुमच्याकडून शेअर करते. आणि मस्त बाहेर पाऊस पडतो. बरेच दिवस झाले, बरेच म्हणजे भरपूर दिवस झाले पाऊसच चालू आहे. आणि या मुलांना पण आज सुट्टी दिलेली आहे. तर त्याच्यामुळे मी पण काही लवकर उठली नाही. मुलं पण झोपलेली आहेत आणि मी पण लेट उठली. तर तुम्हाला मस्त बाहेरचा थोडासा पाऊस दाखवते. बघा मस्त असं पाऊस चालू आहे. दिसतो पण काय माहिती, कॅमेऱ्यात कसं आपलं दिसत नाही. मग मी झाडं वगैरे तोडून टाकली, पावसाळ्यात तोडतात ना त्याच्यामुळे. आमची तुळस मेली, एवढी झाली का लगेच मरते ती बिचारी. इथे ठेवले घरातल्यांना चहा आणि माझा चहा दाखवते तुम्हाला. हा माझा चहा. हा बघा, गरम आहे. जसं थोडासा नॉर्मल झाला का देऊन देतो. पाऊस आला जोरातच येतो, थांबून थांबून येतो पाऊस हळूहळू. मुलं झोपल्यात ती बघा. बाहेरचा दाखवते थोडासा. हा, पाऊस पडतो तरी गरम होतो. पावसात असं असतं, गरम होतो. ती गॅलरी आमची भिजते. तसं पाऊस चालू झालं तर ती गॅलरी भिजतच चाललेली आहे. जाम गॅलरी भिजते. बाहेर जायची इच्छा नाही. मला चहा ठेवले नाही तर जायचं उठून. आले नसते ना तर चहा बरोबर उठून गेला असता. बाहेर मस्त आवाज येतो पावसाचा, मस्त वाटतो. पण जी लोक बाहेर जातात ते जॉबला वगैरे, त्यांचे बिचारे जे जाम हाल होत असतील, ते बाहेर कामं करतात त्यांचे. जी घरात आहेत त्यांना मस्त मज्जा आहे. आतूनच पाऊस बघा. आम्ही हाच डोब वापरतो. बाहेर मस्त गार हवा सुटले. झाडं काय हालत नाही. बघा हलकट. बाहेरचं दाखवते इकडे या साईडला. कावळ्यांचा आवाज येतो बाहेर. शांत वातावरण येतं. झोडपून काढले पूर्ण पावसाने. थोडीशी हवा सुटली आमच्याकडे तर लगेच आमच्या इथे इलेक्ट्रिशियनवाल्यांना चान्सच भेटतो. लगेच लाईट गेली. आता पडला अंधार. जराशीच हवा सुटते, तुम्हाला दाखवते. मगाशी पण दाखवली पण तेवढं दिसत नाही. इथं दिसत काय, एवढी जोरात पण नाही हवा सुटली. इथे नसले ना बी काही ते पक्षी तर इथे समोर मस्त चिव करतात. मला करायचं होतं काहीतरी खायचं मिक्सरला ग्राइंड करून. तर आता गेली लाईट. जस्ट बनवायला घेतलं आणि लाईट गेली. आता कधी येते काय माहिती. आमच्याकडे असंच आहे गावामध्ये का, लाईटवाल्यांना थोडासा प्रॉब्लेम दिसला ना पॉईंट, लगेच लाईट घालवतात. ठीक आहे, आता लाईट आल्याला पहिला मिक्सर लावायला घेतलं मी. जेवणामध्ये फ्रेंड्स मी ते चवळीची भाजी घेतली बनवायला. पहिला मस्त फोडणीला वगैरे घातली आणि आता ताटावर ठेवते पाणी. हे गरम पाणी झालं ना का मध्ये भाजीमध्ये ॲड करेन, म्हणजे भाजीमध्ये घालून घेईन. आणि ही भाजी करायची माझ्यासाठी. तर इथे मी कांदा टोमॅटो सगळं कट करून ठेवले, बघू शकता. पण झाकण ठेवायला लागतो. एवढ्या तर नाही माशा माझ्या घरात, 1-2 आहेत ना, पण त्या पटकन अशा आपल्या खायच्याच पदार्थावर बसतात. ते घाण पण वाटते आणि म्हणून मी असं झाकण ठेवलेलं आहे. काल पण असाच मला जाम त्रास दिलेला संध्याकाळच्या वेळेस, म्हणून मी पहिलंच झाकण ठेवून दिलं. तर पाऊस पण पडतो, त्यांना बाहेर पण नाही हाकलता येत. आणि बाहेर हाकलल्या ना का त्या परत रिटर्न येतात. त्यांच्या मागे कोण लागेल. आपणच आपल्यासाठी व्यवस्थित सोय केलेली बरी. तर आता भाजी करायला मी ही आता सगळं क्लीन करून घेतले. असं सोलून पण घेतला कारण यावरचा एकदम जाड होता म्हणून. आणि कांदा टोमॅटो तर पहिलाच कट केले, फोडणीला घातले. इथे मी पहिला मोहरी, मस्त लसूण थोडासा, तर मोहरी तडतडल्यावर आणि मग मिरची ॲड केली. आणि आता मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करते. कांदा टोमॅटो चांगला परतून घेते. इथपर्यंत बेडरूमपर्यंत पाणी येतं. गॅलरी तर पूर्ण भिजले. बघा इथपर्यंत पाणी आले सगळं. हवा सुटले ना त्याच्यामुळे मग तो पाणी आतमध्ये येतो. आणि दरवाजा कसा आहे हा, पावसाळ्यामध्ये दरवाजा फुलतो फुगतो, मग तो लागत नाही व्यवस्थित सागाचा असल्यामुळे. सागाचे दरवाजे पावसाळ्यात फुगतात आणि गरमी स्टार्ट झाली ना का मग ते परत जसे असतात तसेच होतात. त्यांना कलर करा, काहीही करा. बाहेर मस्त हवा सुटले आणि मी इथे बसलेली.
कांदा ठेवले गरम म्हणजे कांदा फ्राय करत ठेवले, तर विचार केला जरा बसते, हवा पण मस्त लागते बाहेरची, मस्त गार वारा सुटले आणि जाम पाऊस पडतो. आपण इथे राहतो म्हणजे वरच्यावर, आम्ही कसं जरा टेकडीवरच राहतो. मी माझ्या घरी पण माहेरी टेकडीवरच आहे आमचं घर, आणि इथे माझ्या बहीण म्हणजे आम्हाला कोणाला प्रॉब्लेम नाही. पण ज्यांची घरं अशी जवळजवळ आहेत ना खाडीच्या, आमचं घर पण खाडीच्याच बाजूला आहे पण आमचं टेकडीवर आहे. तर म्हणजे आता 2005ला पूर आलेला ना, त्या पुरामध्ये अख्ख्या गावात पाणी, फक्त आमची 15 घरं असतील, 15-16 घरं, तेवढीच घरं वाचलेली, तर पूर्ण अख्ख्या गावात पाणी पाणी झालेलं. इथे पण तसंच होतं, ही घरं वाचलेली आणि फक्त पूर्ण असं गोल राऊंड पाणी झालेलं, कारण हे पण घर टेकडीवरच आहे. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला काय पाण्याची भीती नाही. जेव्हा ही आमची घरं बुडतील ना, माझ्या माहेरचा इकडचा, तर समजायचं पूर्ण जगात पाणी होईल म्हणजे आपल्या इथे मुंबईमध्ये, तेव्हा आमची घरं बुडतील. म्हणजे कारण उंच असल्यामुळे आपल्याला काय धोका नाही, प्रॉब्लेम नाही. पण त्यात 2005ची ना आठवण आली का जाम हे होतं, तरी आम्ही घाबरलेलो, म्हणजे सगळीच घाबरलेली. कारण आमचा स्लॅब तेव्हा वरचा म्हणजे काम नव्हतं झाला, स्लॅब होता तो, त्या असा कंटिन्यू पावसामुळे ना म्हणजे कधी गळला नाही, पण तेव्हा गळालेला आमचा हॉलमध्ये पाणी पाणी झालेला, थोडं थोडं झालेला. मग आम्ही अशी टोकं कुठेतरी लावलेली, ती थोडी छोटीशी आठवण एक सांगते. तर असं होतं. आणि तेव्हा माझं लग्न होतं झालं, आणि मस्त, आणि सापं तर बाबा बाबा एवढी सापं आलेली त्या पुरामुळे, कारण आमच्या बाजूलाच खाडी आहे आपली रेतीबंदरची मोठ्या गावातली. तर मग ते जाम सापं आलेली, आमच्या इथे नव्हती आली, ती शेतात त्याशी किनारीला आलेली. आम्ही पण पूर बघायला गेलो तेव्हाच एक छोटासा साप होता, तो बघितलेला, मग पळालो, सगळी घरी गेलो. बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला, मस्त गुलाबी कलर झाले, आणि टोमॅटो पण आता व्यवस्थित झालेला आहे शिजून. तर त्याच्यात मी थोडेसे आपले बेसिक मसाले घालते घरातले. बघू शकता फ्रेंड्स, गरम मसाले घालते थोडे थोडे, हळद, आपला घरगुती मसाला आणि गरम मसाला काही चांगलं मिक्स करून घेते, आणि लगेच त्याच्यामध्ये भाजी ॲड करते. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण ॲड करायची, आता माझ्याकडे नाही आणि मला कंटाळा आला आहे बनवायला पण, त्याच्यामुळे मग मी नाही, फक्त मी लसूण फोडणीला घातलेला आहे. अशी पण मस्त लागेल, वाफेवरच भाजी करायची. आता मसाला झाला परतून, स्वच्छ धुवून घेतल्या 2 ते 3 पाण्यात, आणि आता ॲड करते. टेस्टीसाठी नाही चांगली, पण आपल्या शरीरासाठी चांगली आहे, पौष्टिक आहे, म्हणून खायची कधीतरी. मिक्स करून घेते. मिक्स करताना गॅस कधी पण थोडी फास्ट करायची, म्हणजे अशा भाज्या मिक्स करताना, म्हणजे मग त्या पटकन त्यांना वाफ सुटते झाकण ठेवल्यावर. बघू शकता मस्त अशी चांगली मिक्स करून झाली, आणि आता बारीक गॅस करते आणि याच्यावर झाकण ठेवते. आणि इकडे चवळीची भाजी ऑलमोस्ट झालेलीच आहे, पण आता याच्याचं मी पाणी ताटात आहे तो काढून टाकते, बघू शकता. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं वाटण ॲड करतो. आता आमची मुलं उठली तर त्यांचा आता तुम्हाला आवाज येईलच थोडा थोडा. त्याच्यात मी आता वाटण घालते, जास्त नाही वाटण, थोडंसं अजून चम्मच घालते, असे 2 चम्मच ॲड केले. जास्त वाटण घातलं ना मग ते भाजी टेस्ट पण जाते, थोडंसंच वाटण घालायचा. हा पूर्ण ना आपला गरम मसाल्याचा वाटण आहे, खोबरा वगैरे. तर आता हा रस्सा आटेपर्यंत चांगलं शिजवून घेते, त्याच्यावर ठेवते परत झाकण. बाहेरची हवा येते ना किचनमध्ये, त्याच्यामुळे गॅसला हवा खूप लागते बघा. तिथे मुलाला चहा घेतले, तर त्याला चहा देते, त्याला एवढा असा चहा लागतो, कारण त्याला डिप करून खावं लागतो बिस्किट वगैरे. आता त्याने घेतले वडापाव खायला पहिला, तर मी चहा पण आणले. हा बघा वडापाव मस्त गरमागरम, मग तो थंड झाला असेल, कारण ना फ्रेंड्स तो मगाशीच आणलेला, तो थंडच झाला असेल आता. भाजी झाली चवळीची, आणि इथे आता मी डाळ ठेवले, वरण डाळ, मुगाची डाळ ठेवले शिजायला, वरण डाळ करायची आहे. मीठ घातला म्हणून ना आता थोडीशी एक वाफ काढून घेते, आणि गॅस करते बंद. डाळीला घातली फोडणी, बघू शकता मस्त वरण डाळ, आणि ते पापड पण फ्राय केलेत, मुलाला तोच खाणार आहे पापड, आम्ही दुसरा कोण खाणार नाही त्याच्यासाठी. आणि आता किचन सगळं आवरून घेते. किचन बघा केवढा मेसी आहे. स्वयंपाक झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन केला, म्हणजे पाणी वगैरे मारून सगळं स्वच्छ केले मी. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन करायची, आणि मग किचन ओटा सगळा धुवून घ्यायचा, असं आहे. आणि आता कसे पावसाळा पण आहे, आणि माश्या तर फिरतातच पावसाळ्यात ऑब्व्हियसली. तर आता मी सगळं असं झाकण वगैरे ठेवले, बघू शकता चमच्यांवर. मग मी डेली असंच ठेवते, कारण नको त्या माश्या वगैरे बसायला नको तो आपल्या घरात आजार पण. आणि तुम्हाला दाखवते
होती बघा, मस्त चवळीची भाजी झालेली आहे, असं सुकी सुकी केलेली आहे आपली घोसाळीची भाजी. तर ही बघा अशी झालेली आहे मस्त. इथे गरम गरम डाळ झालेली आहे रेडी, बघू शकता. आणि याच्यामध्ये भात वगैरे आहे, हे सगळं आहे. झालं आवरून आणि इथे मी पिण्यासाठी गरम पाणी करून ठेवले आहे बघा, मस्त का वाफा असा. आता तो थंड झाला ना का मग मी मडक्यामध्ये ओतून घेईन. तर फ्रेंड्स आता कसं आहे, पाऊस पण पडतो, त्या पावसामध्ये पूर पण आलेला आहे, तर आपण गरम पाणी पिलेलं चांगलं. आपलं कितीही भारी ॲक्वागार्डने असू दे, पण तो ॲक्वाचं पाणी काढून टोपामध्ये बोला, हंड्यामध्ये बोला, तो गरम करूनच प्या, आपल्यासाठी तोच चांगला आहे. तर मी पावसाळ्यात असंच करते, ॲक्वाचं पाणी काढलं आताच, म्हणजे समजा आता जस्ट म्हणजे आता ॲक्वा आलेला आहे, तो पहिला तर आपला नॉर्मलच पाणी आपलं येतो ते नळाचं, तो पाणी असलं तरी पण मी गरम पाणीच करून द्यायची आणि गरम करायचा आणि मग तो थंड करायचा आणि मग मी तो मडक्यात बोला, दुसऱ्या कशात पण बोला, तो ओतून घेते. पण आता थंड झालं का मग मडक्यामध्ये ओतून घेईन, पण पाणी शक्यतो गरमच प्या पावसाळ्यात. तर चला नंतर भेटते तुम्हाला. किचन सगळं आवरून झाला फ्रेंड्स, बघू शकता. आणि पाणी आले आमचं, तर ॲक्वागार्ड लावले भरत, पाणी वगैरे सगळा भरून घेतला आणि तो जो गरम केलेला हंडा आहे तो वरती ठेवलो मी. मडका वगैरे क्लीन करायचा होता तो केला आणि त्यातलं पाणी त्याच्यामध्ये काढून ठेवलं वरच्या बाऊलमध्ये. तर आता वाजले 4:15 असं सगळं पूर्ण घरातलं काम आवरलेलं आहे आणि सगळं क्लीन केलेलं आहे. जरा तुम्हाला थोडंसं बाहेर जाते ते. आणि मी पण फ्रेश वगैरे झाली आणि कसं आहे, पावसाळ्यात जरा कपडे चेंज केले तर बरं वाटतं. कपडे वगैरे चेंज केले आणि आता पाणी पण गेला काय माहिती आमच्या इथलं. पाऊस जरा कमी झालं हा बघा, थोडंफार तो रिमझिम बाहेर लोक पाणी भरतात. आणि फ्रेंड्स असा होता आजचा ब्लॉग. आता वाजते 4:30, ही माझी रोजचीच आहेत 4:30 वाजताच मला पूर्ण काम आवरता. तर मस्त फ्रेश वगैरे झाली, कपडे कारण भिजतातच कपडे, गरमीमध्ये भिजल्यावर बरं वाटतो. पण आता कसं आहे, पाऊस चालू झाला आहे, सतत पाऊस पडतो, ते नको, थंड वाटण्यापेक्षा आपली कपडे चेंज केलेले परवडले. आता करते मी 6 वाजेपर्यंत मस्त आराम. तर चला आजचा ब्लॉग असंच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं होईल कसं नाही सांगू नाही शकत. तर बाय सगळ्यांना. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका फ्रेंड्स. आणि खूप आता थकल्यासारखं झाले. चला बाय सगळ्यांना.